माझे 15 दिवसापूर्वी ऑपरेशन झाले। दोन्ही मुली बाजूच्या बिल्डिंगमध्ये स्वतःच्या घरात राहायला। माझे स्वतःचे घर रिडेव्हलपमेंटसाठी तोडले गेल्याने मुलींसोबत राहायला आले। माझ्या घरातील संपूर्ण सामान 10 फुटाचे लाकडी कपाट, वॉशिंग मशीन, 52 इंची टीव्ही, फ्रीज, बेड, 4 गाद्या, किचन मधील 5 फुटाची मांडणी, अगदी दोनही मुलींच्या घरात सामान ठेवायला जागा कमी पडली इतके सामान उरलेले माझ्याकडे। दोनही मुलींकडे घरासाठी देऊन टाकले, परंतु दोनही मुलींनी मला घरात राहू दिले नाही। मी एकटी दुसऱ्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहते। बिल्डर आणि कमिटीमध्ये वाद झाल्याने कोर्टात केस चालू झाली। इतके असूनही मी मुलींसाठी त्यांना पाहिजे ती आर्थिक मदत करते। पोस्ट मोठी होऊ नये म्हणून सविस्तर लिहिणे टाळते। त्यांच्या वडिलांच्या मागे 32 वर्षांपासून त्यांच्यासाठी करीतच आले आणि अजूनही करते। कधीही त्यांना त्यांच्या पगाराबाबत विचारले नाही की कधी माझे घरभाडे भरायला किंवा औषधे गोळ्या घेण्यासाठी हात पुढे केला नाही की साधे कधी त्यांना माझ्यासाठी जेवण पाठवा म्हणून सांगितले नाही। तरीही माझी एकही मुलगी मला हॉस्पिटलमध्ये पाहायला सुद्धा आली नाही की घरी आल्यावर सुद्धा विचारायला पाहायला आली नाही। जिथे मी आणि मुली राहतोय त्या सोसायटीमधील माझ्या सगळ्या मैत्रिणी, आजूबाजूचे शेजारी पाजारी घरी येऊन विचारपूस करून गेले। मुलीची मैत्रीण मला 3 दिवस डब्बा देत होती, पण मुली मात्र आल्या नाही। मला कल्पना आहे सगळ्यात जास्त चूक माझी झाली याबाबत बऱ्याच कमेंट येतील, मान्य आहे। माझा प्रश्न असा आहे की नक्की मुलींची विचार करण्याची टेंडन्सी काय आहे? मी खूप विचार करते की मुली नेमक्या अशा का वागतात। तुमच्याकडे खरंच उत्तर असेल तर कळवा। तसही मी आता यावर जास्त विचार करणे सोडून दिले।